मान्सूनच्या आगमनाला उशीर झाल्यानं जून महिन्यात पावसानं मोठी तूट दिली. मात्र जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसानं चित्र पूर्णपणे बदललं. कोरड्या दुष्काळाची सुरू असलेली चर्चा ओल्या दुष्काळाकडे गेली. नेमकं असं काय घडलं की मान्सूननं जोरदार कमबॅक केला आणि पावसानं सरासरी ओलांडली? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओतून समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी आपल्या महावृत्त चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवायला विसरू नका. या व्हिडिओनं तुम्हाला हवामान साक्षर होण्यास मदत झाली का? कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार, आपण पाहत आहात महावृत्त. मान्सून हंगामाचा निम्मा टप्पा पार झालाय. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे 1 जून ते 31 जुलै या 2 महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल 565.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण दोन्ही महिन्यांच्या एकूण सरासरीच्या तुलनेत 6% अधिक आहे. या जून महिन्यात राज्यात 110.6 मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या केवळ 53% पाऊस झाला होता. थोडक्यात सांगायचं तर पावसात सरासरीच्या तुलनेत 47%ची तूट होती. त्यामुळे खरीप पिके, पेरण्या आणि पाणीसाठ्याबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यानंतर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात राज्यात अनेक ठिकाणी दमदार सरी कोसळल्या. त्यामुळे कमी कालावधीत झालेल्या मुसळधार पावसानं पावसाची तूट अक्षरशः भरून काढली. इतकंच नाही तर केवळ जुलै महिन्याचा विचार केल्यास राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल 40% अधिक पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्याची सरासरी 324.2 मिलीमीटर असताना राज्यात 454.2 मिलीमीटर पाऊस झाला आहे. राज्यातील विभागनिहाय पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जून महिन्यात कोकण, गोवा विभागाच्या पर्जन्यमानात सरासरीच्या तुलनेत 45%ची तूट होती. तर मध्य महाराष्ट्र विभागात 56%ची, मराठवाडा विभागात 39%ची, तर विदर्भात 42%ची तूट असल्याचं दिसून आले. तर जुलै महिन्यात या उलट स्थिती होती. कोकण, गोवा विभागात सरासरीच्या तुलनेत अधिक 45%, मध्य महाराष्ट्रात अधिक 80%, मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागात अधिक 17% पाऊस झाल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. जून आणि जुलै या दोन्ही महिन्यात मिळून मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक 25% अधिक पाऊस झाला आहे. कोकण आणि गोवा विभागात सरासरीपेक्षा 1% अधिक पाऊस पडला. मात्र मराठवाड्यात पावसात 8%ची तूट तर विदर्भात 5%ची तूट कायम आहे. त्यामुळे राज्यात एकूण पावसानं सरासरी ओलांडली असली तरी पावसाचं वितरण सर्व भागात समान झालेले नाही. राज्यातील जिल्हानिहाय पावसाचं प्रमाण पाहिले जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाला होता. जवळपास विदर्भातील बुलढाणा, अमरावती आणि वर्धा हे 3 जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात पावसानं चिंताजनक परिस्थिती आणली होती. जुलै महिन्याच्या सुरुवातीला आणि अखेरीस जोरदार पाऊस कोसळल्याचं दिसून आले. त्यामुळे नंदुरबार आणि सिंधुदुर्ग जिल्हे सोडले तर उर्वरित राज्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून येते. जून आणि जुलै या दोन्ही महिन्यात मिळून नाशिक जिल्ह्याने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. नाशिकमध्ये सरासरीपेक्षा तब्बल 88% अधिक पाऊस झाला आहे. पालघरमध्ये 65% तर पुणे जिल्ह्यात 62% अधिक पावसाची नोंद झाली. मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 47% पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. सिंधुदुर्गमध्ये 35%, हिंगोलीमध्ये 30%, सोलापूरमध्ये 28% तर बीडमध्ये 23% पावसाची तूट दिसून आली आहे. आता तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर. मान्सूनचा कमबॅक कसा झाला?
यंदा मान्सूनची वाटचाल सुरुवातीपासूनच काहीशी अडखळत झाली. एल निनोचे सावट आणि इंडियन ओशन डायपोलची तटस्थ स्थिती यामुळे पावसाच्या वितरणावर परिणाम झाल्याचे दिसून आले. बंगालच्या उपसागरात जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक आणि अखेरीस एक अशा 2 कमीदाब प्रणाली तयार झाल्या. महिन्याअखेरीस तयार झालेली प्रणाली अधिक तीव्र होत थेट महाराष्ट्राकडे आली. यातच भारतीय द्वीपखंडावर असलेला मॅडन जुलियन ऑसिलेशन म्हणजेच MJOचा प्रभाव वाढला. पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा अर्थात ऑफ शोअर ट्रफ सक्रिय राहिला. मॉन्सून आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजे मॉन्सून ट्रफ पूरक ठरला. मध्य भारतात सक्रिय असलेले पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोर क्षेत्र म्हणजेच ईस्ट वेस्ट शेअर झोन आणि देशाच्या विविध भागात हवेच्या कमी दाबामुळे तयार झालेल्या द्रोणीय स्थिती म्हणजेच ट्रफ फायदेशीर ठरला. परिणामी प्रणाली महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण वाढवण्यास पोषक ठरल्या आणि जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला. कोकण आणि घाटमाथ्यावर दमदार पाऊस झाल्यानं अनेक भागातील नद्या दुथडी भरून वाहिल्या, तर मोठ्या धरणांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली. एकूणच काय तर जून महिन्यातील मोठी पावसाची तूट जुलैच्या दमदार पावसाने भरून काढली आहे. त्यामुळे राज्यात पावसाने सरासरी ओलांडली असली तरी काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची तूट कायम आहे. आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाची स्थिती कशी राहते, तसेच उर्वरित भागातील तूट भरून निघते का, याकडे शेतकरी आणि हवामान तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. हवामानाशी संबंधित ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी महावृत्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.